चांगलं कौट कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. या फळाला आमच्या भाषेत कौट म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वूड ऍपल म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. घ्यायची एकदम सोपी ट्रिक आहे. वजन करून बघायचं हातात. जे हलकं लागतंय फळ ते घ्यायचं नाही. ज्याला वजन आहे ती फळं घ्यायची. दुसरी ट्रिक, या देठापाशी आहे ना, स्मेल घेऊन बघायचा. एकदम मस्त सुगंध येतो तयार असलेल्या फळाचा. तिसरी ट्रिक, असं थोडंसं खरवडून बघायचं. आतमध्ये ब्राऊनच असलं की ते फळ तयार आहे आणि हिरवट आलं तर ते फळ तयार नाहीये. कवळं की होईल तयार 2-3 दिवसांनी. इथे वास घेऊन बघायचा. खवट वासाला तर नाही घ्यायचं, ते खराब असणार. हे माझ्या मते हे खराब आहे. हे फोडून दाखवतो. म्हटलेलं ना खराब आहे. हे बघा, बुरशी लागली आहे याला. ही फळं तुम्हाला फोडून दाखवतो, ही छानच असणार आहेत. हे बघा, एकदम मस्त आहे. तर हे चवीला कसं असतं, एकदम आंबट असतं आतमधून, ब्राउनिश. तुम्ही म्हणाल हे चॉकलेट आहे की काय आहे? नाही नाही राव, चॉकलेट नाहीये, हे कौट आहे. आता ह्याच्यामध्ये गर असतो आणि बिया असतात. खायचं कसं सांगतो. ज्यांना ज्यांना हे फळ खायचं माहितीये त्यांच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं असणार. गुळ घ्यायचा, गुळ असा काढायचा, त्यात टाकायचा. आवडीप्रमाणे पाहिजे तेवढा गुळ घ्यायचा. मिरची पावडर नावाला, थोडंसं मीठ टाकायचं. याचा काला करून घ्यायचा. टेन्शन नका घेऊ, मी हात धुवून आलेलो आहे ऑलरेडी. ची आजी लहानपणी असा आम्हाला काला करून द्यायची. आमच्या गावाला आहे कवठाचं 4 ते 5 मजल्याच्या बिल्डिंग एवढं मोठं झाड होतं. पण आमच्या आजोबांनी ते थोड्या वर्षापूर्वी काढून टाकलं. का काढलं? वसवा झाला शेतात. एवढं मोठं झाड, आजूबाजूला काही पिकायचंच नाही. असा काला त्याचा करून घ्यायचा. हा तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता किंवा असाचही खाऊ शकता. मी ट्राय करतो. आंबट गोड आणि एक नंबर. ह्याच्यामध्ये थोड्या बिया असतात, त्या काढायच्या नाहीयेत. बिया थोड्या क्रंची असतात. चला येतो मी. कौट नक्की ट्राय करून बघा खाल्लं नसेल तर. बाय बाय.